ओके. तर आज आपल्याला बघायचा आहे तुमचा क्युरी सिलेक्टर. क्युरी वन म्हणजे क्युरी सिलेक्टर. आता क्युरी सिलेक्टर काय की तुमचं जेवढं पण CSSचं टाईप झालेलं ना, ते सगळं तुम्हाला रिव्हिजन होणार आहे. रिव्हिजन म्हणजे जर तुम्हाला माहीत असतील तर तुमचं रिव्हिजन होणार, नसतील माहीत नसतील स्टडी केला तर ॲज डिपेंड्स ऑन यू. बघा कुठं आहे तुम्ही. ओके. क्युरी सिलेक्टर ऑल. तर क्युरी सिलेक्टर ऑल काय करतो तुमचा, की जेवढं तुमचं CSSचं टाईप असतात, CSS मध्ये कसं की आपण डायरेक्ट तुमचा टॅग नेम, तुमचा जो HTML एलिमेंट असतो ना, त्या टॅग नेमनं ऍक्सेस करून पण तुम्ही जावास्क्रिप्ट लिहू शकता, किंवा त्याचा क्लास नेमनं पण लिहू शकता. तुम्ही ID सिलेक्टर पण वापरू शकता. एव्हरीथिंग जेवढं तुमचं प्रॉपर्टीज असतात ना, ज्या प्रॉपर्टीज सब प्रॉपर्टीज, त्या सगळ्या तुम्ही बाइंड करू शकता. पहिला त्यातला पॉइंट आहे, इथं वनच टाकू असं. सब पॉइंट मध्ये टॅग सिलेक्टर किंवा टॅग सिलेक्टर. आता टॅग सिलेक्टर क्युरी किंवा टॅग .html स्निपेट. आणि या स्निपेटमध्ये आपण काय करू, एक H2 टॅग घेऊ आणि या H2 ला हॅलो टॅग सिलेक्टर using accessing 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 क्युरी सिलेक्टर. त्याच्या आधी तुमचा टॅग सिलेक्टर आणि टॅग सिलेक्टर ऑल याच्यात डिफरन्स काय आहे की तुमचा जो क्युरी सिलेक्टर आहे तो पण काय करतो, आपल्याला रिटर्न्स, बोथ आर रिटर्न्स नोड लिस्ट. ओके. नोड लिस्ट म्हणजे त्यात तुम्हाला काल सांगायचं राहिलं की जो तुमचा क्लास सिलेक्टर असतो किंवा तुमचा जो आपण नेम सिलेक्टर असेल ते वापरले ना, ते रिटर्न काय करतात, तुमचे HTML कलेक्शन रिटर्न करतात. HTML कलेक्शन नथिंग बट ऑब्जेक्ट सारखं बिहेव्हिअर करतं. आणि तुमचा जो नोड लिस्ट असतो ना, तो तुमचा डायरेक्ट ॲरे सारखा बिहेव्हिअर करतो. आपल्याला तो डायरेक्ट ॲरेमध्ये कंपाईल वगैरे करायला लागत नाही. डायरेक्ट तुमचा फॉर इच लूप वगैरे आहे ना, ते आपण बघितलं लास्ट लेक्चरला की कसं अप्लाय करायचं ते. तर बोथ रिटर्न काय करतात, तुमचा नोड लिस्ट करतात. फक्त फरक आहे, इन क्युरी सिलेक्टर रिटर्न्स फर्स्ट मॅचिंग एलिमेंट. ओके. आता क्युरी सिलेक्टर मध्ये हा क्युरी सिलेक्टर काय करतो, क्युरी सिलेक्टर काय करतो, तुम्ही मल्टिपल H2 टॅग लिहिले पण H2 टॅग मध्ये आहे ना, जो पहिला एलिमेंट जो मॅचिंग भेटेल तोच तो रिटर्न करणार. पण क्युरी सिलेक्टर ऑल मध्ये काय करतं की तुम्हाला नोड लिस्ट देतं. नोड लिस्ट म्हणजे मल्टिपल एलिमेंटचा कलेक्शन वगैरे देतं ना, तशा टाईप मध्ये ते नोड लिस्ट देतं. त्यातलं आपल्याला टॅग सिलेक्टर वापरायचा आहे. सपोज इथे H2 टॅग मध्ये हॅलो वर्ल्ड लिहू आणि स्क्रिप्टमध्ये कॉन्स्टंट इलेमेंट म्हणजे EL इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट नाही तुमचा क्युरी सिलेक्टर. ओके. क्युरी सिलेक्टरला पॅरामीटर लागतो. पॅरामीटर आपल्याला काय पाहिजे की तुमचा H2 सिलेक्टर. नेक्स्ट काय की याचं मला काहीतरी बदलायचं आहे, स्टाईल कलर बदलायचं आहे. इलेमेंट डॉट डॉट स्टाईल डॉट त्याचा बॅकग्राऊंड BSCK बॅकग्राऊंड कलर रेड करू. ओके. आणि अप्लाय झाला का तुमचा. दोन्ही पण H2 टॅग आहेत, पण दोन्ही H2 टॅगला काय केलं त्यानं, पहिला सिलेक्टर त्याने मॅचिंग दिला. असा तुमचा क्युरी सिलेक्टर टॅग पण वापरू शकता. ओके. नेक्स्ट आहे तुमचा ID सिलेक्टर. क्युरी सिलेक्टर मध्ये ID सिलेक्टर ID सिलेक्टर ID डॉट HTML. आता ह्याच H2 ला काहीतरी मी युनिक ID देतो.
हॅलो असं काहीतरी आय डी दिली. इथं मला काय टाकणार, तुमचा जो शार्पचं चिन्ह असतं, हॅशचं चिन्ह असतं ना, ते वापरायचं. आणि हॅलो हा झाला तुमचा आता आय डी सिलेक्टर. क्युरी सिलेक्टरनं आपण आय डीनं ॲक्सेस केलं. तुम्ही ॲक्सेस कशानं करताय ना ते मॅटर करतं. इथं मी आय डीनं सिलेक्ट ॲक्सेस केलं आणि त्याचा सेम बॅकग्राऊंड कलर मी रेड केला. ओके, आता सपोज ही जी आय डी आहे कंट्रोल एक्स, ही आय डी मी याला देतो. ओके, बदलला का? खालच्या टेक्स्टचा कलर, बॅकग्राऊंड कलर मी बदलला. असा तुमचा आय डी सिलेक्टर असतो. नेक्स्ट आहे तुमचा क्लास सिलेक्टर. कंट्रोल सी. आता हे क्लास सिलेक्टर वगैरे झाले त्यामुळे मी पटापटा घेतोय. CLASS.HTML. क्लास सिलेक्टर जर मला वापरायचं असेल ना तर तुम्हाला तिथं फॉर इच लूप वापरायचं आहे. 3 क्लास सिलेक्टर रिटर्न्स नोड. ओके, आणि आपल्याला जर नोड भेटणार असेल, इथं पण करू अल्ट, इथं HLLO, इथं तुमचा क्लास HELLO. दोन्हीला मी क्लास दिला. नेक्स्ट काय केलं, तर एक पॅराग्राफ घेतला, त्याला लोरेम देऊ आणि या लोरेमला आपण क्लास देऊ हॅलो. नेक्स्ट अजून काय आपला टॅग असतो, तुमचा डिव घेऊ, त्याला पण लोरेम देऊ आणि या लोरेमला, या डिवला परत एक आपण क्लास वापरू हॅलो. आता मला काय करायचं आहे, क्लास सिलेक्टर प्रोजेक्ट. क्लास सिलेक्टरला आहे ना तुम्हाला मल्टिपल क्लासचा संग्रह असतो ना, तुमचा मल्टिपल क्लासचा कलेक्शन असतं. तर तुम्हाला इथं काय वापरायचं आहे, क्युरी सिलेक्टर ऑल, आणि इथं डॉट वापरायचे आहे. डॉटनं काय होतं, तुमचा क्लास सिलेक्टर सिलेक्ट होतं. जसं तुम्ही CSSचे ज्या स्टाईल शीट वापरल्या ना त्या सगळ्या तुम्हाला क्युरी सिलेक्टरनं वापरायचं आहे. क्युरी सिलेक्टर म्हणजे एक क्युरी वापरायचे आपण, जसं CSSचे सिलेक्टर सगळं आपल्याला भेटतील. नेक्स्ट काय की याच्यावरती आता हे बघा कसं होतं वर्किंग. आधी त्याच्यानंतर आपण फॉर लूप वापरू. ओके, आता ते अप्लाय झालं नाही का, तर याचा आपल्याला HTML कलेक्शन भेटलं किंवा नोड भेटलं त्याच्या. तर आपल्याला फॉर इच लूप वापरायचं आहे. इथं काय करायचं, तुमचा आलेला एलिमेंट कलेक्शन त्याच्यावरती फॉर इच लूप, इथं पॅरामीटर ॲरो फंक्शन, आणि या ॲरो फंक्शनमध्ये आपल्याला काहीतरी बदलायचं आहे. सपोज आल्याला पॅरामीटर डॉट स्टाईल डॉट त्याचा बॅकग्राऊंड इज इक्वल टू पिंक करू. ओके, सेव्ह केलं. झाला का तुमचा सगळ्या सिलेक्टरवरती पिंक कलर अप्लाय झाला. ओके, जास्त त्यासाठी हा जो क्युरी सिलेक्टर आणि क्युरी सिलेक्टर वाला आहे ना तो पॉवरफुल आहे सगळ्यात जास्त. सगळ्यात जास्त आय डी सिलेक्टरपेक्षा किंवा तुमचा टॅग नेम सिलेक्टरपेक्षा क्युरी सिलेक्टरमध्ये जर तुम्हाला सगळं भेटत असेल, हे जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला सगळं जर वापरायला भेटत असेल तर बाकीचं जास्त पण लक्षात ठेवलं नाही तरी चालतं. ओके, इथपर्यंत जर कळलं ना की त्याचं 3 प्रकार, तर 2 टाईप करा. 5वा टाईप आहे आपला डिसेंडंट सिलेक्टर. डिसेंडंट सिलेक्टर. आता 4था टाईप आपल्याला काय बघायचं आहे की मल्टिपल सिलेक्टर कसं वापरणार आपण. मल्टिपल सिलेक्टर. आता मल्टिपल सिलेक्टर कसं वापरतो, हाच कॉपी करू आणि मल्टी डॉट HTML, कंट्रोल V. आता इथं मी क्लास सिलेक्टर नाही वापरणार, तर मला मल्टिपल वापरायचे आहेत. जसं की तुमचा H2 टॅग, ओके, कॉमा तुमचा असेल पॅराग्राफ टॅग, कॉमा डिव टॅग असेल. यात सगळे झाले तुमचे मल्टिपल सिलेक्टर. ओके, पिंकच्या जागी आपण काय करू,
BLUE. ओके, आला का तुमचा मल्टिपल सिलेक्टर ब्ल्यू मध्ये. आता तुमचा डिसेंडंट सिलेक्टर. आता आन्सर दे की डिसेंडंट सिलेक्टर कसा वापरायचा. .html. तर तुमचा डिसेंडंट सिलेक्टर कसा वर्क होतो की पॅरेंट एलिमेंट आणि त्याच्या आतला चाइल्ड एलिमेंट. ओके, तुम्हाला सुरुवातीला काय द्यायचं, पॅरेंट एलिमेंट. पॅरेंट एलिमेंट ॲज अ तो क्लास सिलेक्टर असू शकतो, ॲज अ टॅग सिलेक्टर असू शकतो किंवा आयडी सिलेक्टर असू शकतो, आणि त्याच्या आतमधला चाइल्ड एलिमेंट. सपोज तुमचा डिसेंडंट सिलेक्टरमध्ये हा जो पॅराग्राफ आहे किंवा हा वाला या डिव मध्ये. ओके, या डिव मध्ये पॅराग्राफ आणि या पॅराग्राफला लोरेम 5 असं काहीतरी दिलं. शिफ्ट आणि परत इथं एक डिव घेऊ आणि इथं परत पॅराग्राफ लोरेम 6 घेऊ. आता मला काय पाहिजे, हा जो पॅराग्राफ आहे तो झाला तुमचा पॅरेंट. ओके, आणि इथं क्लास चाइल्ड, इथं तुमचा येणार आहे क्लास चाइल्ड, आणि इथं परत मी काय करतो, तुमचा क्लास पॅरेंट, आणि हा जो पॅराग्राफ आहे ना त्याला हॅलो टाकतो. ओके, आता बघा की मला ॲक्सेस करायचा आहे. ओके, तर मी इथं काय वापरणार, तुमचा पॅरेंट डॉट पॅरेंट कोण आहे तुमचा, ॲज अ पॅरेंट नाव आहे. आपण त्याला काय नाव दिलंय, पॅरेंट नाव दिलंय. नेक्स्ट काय, त्याच्या आतला चाइल्ड, तर लागलाच त्याचा चाइल्ड सिलेक्टर, आणि ब्ल्यू आहे तिथं नेव्ही टाकू. ओके, आलं का तुमचं. जे आपण लास्टला 2 एलिमेंट ऍड केले ना, हे पॅरेंट मधले चाइल्ड, त्या चाइल्डला झालं. सपोज इथं मी H1 टॅग मध्ये हॅलो टाकलं. ओके, तर हॅलोला अप्लाय झालं का, नाही झालं का, तर मी सांगताना इथं सांगितलंय तुमचा डिसेंडंट सिलेक्टर काय सांगतो की पॅरेंट मधला चाइल्ड. ओके, त्यासाठी तुमचा डिसेंडंट सिलेक्टर आहे. सोपं ज्याला तुम्ही चाइल्ड सिलेक्टर पण वापरू शकता. इथं जर तुम्हाला रिस्की वाटत असेल, लेस दॅन. ओके, झालं का वर्क. सेव्ह आहे कोड, आहे वर्क, दोन्ही पण ॲज इट इज वर्किंग होतं. पॅरेंट मधले चाइल्ड हा वापरला तरी चालतो, नाही वापरला तरी चालतो. त्यावेळेसच मी सांगितलेलं की दोन्ही सिलेक्टर. तुमचा 6वा त्याला म्हणू शकता, त्याला चाइल्ड सिलेक्टर पण म्हणू शकता तुम्ही, चाइल्ड सिलेक्टर. नेक्स्ट आहे आपला 7 नंबरचा टाईप, ॲडजेसेंट सिलेक्टर. आता ॲडजेसेंट सिलेक्टर काय करतो की तुमचा सपोज प्लस न ॲडजेसेंट सिलेक्टर adj.html. ॲडजेसेंटला प्लस असता, बघूया, भरपूर दिवस मी पण वापरला नाही तो. सपोज H2 टॅग आहे आपल्याकडं, HELLO वर्ल्ड, आणि याच्या आतमध्ये पॅराग्राफ लोरेम 5 आहे, आणि परत इथं एक H2 टॅग आहे सेकंड हॅलो वर्ल्ड, आणि इथं पॅराग्राफ नाही तुमचा प्री टॅग आहे लोरेम 6. ओके, आता मला काय पाहिजे, फक्त इमिजिएटली
पॅराग्राफचा जो टॅग आहे ना तो ॲक्सेसिबल पाहिजे. तर मी काय वापरणार, स्क्रिप्ट टॅगमध्ये डॉक्युमेंट किंवा कॉन्स्टंट किंवा डायरेक्ट आपण वापरू इन जास्त डीप काय बोलतात त्याला, शॉर्ट हँड सिंटॅक्स वापरू. डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर आणि क्युरी सिलेक्टर नंतर त्याला आपण काहीतरी ॲक्शन देणार आहे. नेक्स्ट त्याच्या स्टाईलवरती STYLE स्टाईल डॉट बॅकग्राऊंड BACKGROUND बॅकग्राऊंड कलर नाही वापरला तरी चालतं, ॲज अ ते बॅकग्राऊंड म्हणूनच घेता आणि येलो करू त्याला. ओके, आता इथं तुमचं येणार आहे मेन पार्ट की त्याला ॲक्सेसिबल कसं करायचं. ओके, ॲडजस्टंट सिलेक्टर कसं म्हणायचं की तुमचा H2 टॅग प्लसचं चिन्ह त्याच्या आतमधला पॅराग्राफ टॅग. ओके, आला का H2 टॅग. आता ॲडजस्टंट सिलेक्टर याला का म्हणायचं, तर सपोज मी तर अजून एक पॅराग्राफ घेतला. ओके, तर ह्या 2 नंबरच्या पॅराग्राफला झाला काय आपला, नाही झाला, तर तो इमिजिएटली H2 टॅग नंतरचा जो पॅराग्राफ आहे ना त्यालाच तो अप्लाय झाला. अशा टाईपमध्ये तुम्ही वापरू शकता. +P. ओके, गेला का तो. जेवढं तुम्ही पॅरेंट चाइल्ड रिलेशन माहित असेल, हा पॅरेंट झाला, त्याच्या आतमधला हा चाइल्ड आणि त्याच्या आतमधला हा चाइल्ड. ओके, +P केल्यानंतर इथं मला आता हा H1 टॅग पाहिजे, H2 टॅग पाहिजे, तर मी इथं काय करणार +H2. ओके, आला का, तुमची लाईन खाली सरकली. असं तुम्ही सिबलिंग थोडक्यात त्याला ॲडजस्टंट सिलेक्टर म्हणतात. हा मला वाटते मी CSS मध्ये नाही घेतलेला, मला माहिती आहे. नेक्स्ट आहे तुमचा जनरल सिबलिंग. ओके, जनरल सिबलिंग काय असतो, ॲडजस्टंटचा उलट असतो. जनरल सिबलिंग .html. इथं तुमचं ॲडजस्टंट आहे ना, ॲज इट इज कॉपी करू आणि इथं जे चिन्ह आहे ना तुमचं ते फक्त बदलणार आहे, टिल्डा. ओके, आय थिंक हा एकच घेतला ना. सपोज क्युरी सिलेक्टर ऑल केलं आणि हे जे आहे Ctrl+X केलं, डॉट फॉर इच लूप एलिमेंट तुमचा Ctrl+V आणि इथे येणार आहे EL डॉट. ओके, बरोबर आहे की तुमचा जो H2 मधला पॅराग्राफ, आता याला जनरल सिबलिंग काय म्हणतात की H2 नंतरचे जेवढे पॅराग्राफ आहेत ना, H2 नंतरचे जेवढे पण पॅराग्राफ, जनरल सिबलिंग काय करतो तुमचा आणि ॲडजस्टंट काय करतो. ॲडजस्टंट इज इमिजिएट चाइल्ड यूज पॅरेंट प्लस चाइल्ड, असं त्याचा सिंटॅक्स आहे. आणि जनरल सिबलिंग काय करतो, आफ्टर पॅरेंट ऑल चाइल्ड्स. ओके, त्याला सिम्बॉल काय आहे की तुमचा पॅरेंट टिल्डा आणि चाइल्ड असा त्याचा सिम्बॉल आहे. ओके, नेक्स्ट आहे तुमचा हा तर इम्पॉर्टंटच आहे की ॲट्रिब्यूट सिलेक्टर. आता ॲट्रिब्यूट सिलेक्टर काय आहे की जसं तुमच्या प्रॉपर्टीज असतात ना, आपण ज्या इनलाईनला डिसेबल्स वगैरे अनेबल्स वगैरे ज्या प्रॉपर्टी वापरतो किंवा त्याचा क्लास नेम वापरून त्याचा इनलाईन जेव्हा आपण स्टाईल शीटमध्ये इनलाईन CSS असेल, इनलाईन जावास्क्रिप्ट वापरतो ना, त्याला ॲट्रिब्यूट सिलेक्टर म्हणतात. ATT
RIBUTE.html. आता इथं मला हा वाला प्रिंट पाहिजे. ओके, हे पण नको मला. इथं आता ॲट्रिब्यूट कशाला असते तुमच्या इनपुट टॅगला. ओके, त्याचा टाईप टेक्स्ट असेल वगैरे, किंवा बटन घेऊ, बटनवरती आपण वापरू. बटन क्लिक मी, आणि या बटनचा जो टाईप आहे तो डिसेबल्ड असेल. आणि त्याला डिसेबलला आपल्याला ॲक्सेस करायचा आहे, तर क्युरी सिलेक्टरच लागणार. इथं डॉट स्टाईल म्हणण्यापेक्षा टेक्स्ट कंटेंट आणि येलो म्हणण्यापेक्षा आय एम डिसेबल्ड. आणि इथं येणार आहे तुमचा डिसेबल्ड. ओके, क्लिक मी, टेक्स्ट कंटेंट किंवा आय थिंक कंट्रोल एक्स, कंट्रोल व्ही, बरोबर तर आहे. ओके, तर त्याचं डायरेक्ट स्टाईल नाही आहेत, डायरेक्ट डॉट टेक्स्ट कंटेंट. ओके, टेक्स्ट कंटेंट केल्यानंतर आपल्याला जर ॲट्रिब्यूट सिलेक्टर वापरायचा, तर ॲट्रिब्यूट कसा वापरायचा, जर डिसेबल्ड असेल तर तो काय म्हणायचं, त्याला जे स्क्वेअर ब्रेसेस असतात ना, त्या स्क्वेअर ब्रेसेसमध्ये त्याची प्रॉपर्टी वापरायची. आणि प्रॉपर्टीला आपण जे पण त्याची कलर बदललेला असेल किंवा त्याचं इनर टेक्स्ट असेल वगैरे, ते आपण चेंज करू शकतो. आहे का, मी तर काय दिलंय क्लिक मी, आणि ॲक्च्युअली तर काय झालंय आय एम डिसेबल्ड. असा तुमचा ॲट्रिब्यूट सिलेक्टर असतो. आणि भरपूर टाईप्स आहेत, जेवढं घेईल तेवढं कमीच आहे. सपोज मला इनपुट मधला जर ॲक्सेस पाहिजे असेल तर ॲट्रिब्यूट एक्झिस्ट्स. ॲट्रिब्यूट एक्झिस्ट म्हणजे काय, जर तो ॲट्रिब्यूट त्या इनपुट टॅगमध्ये असेल तर ॲट्रिब्यूट एक्झिस्ट्स डॉट HTML. ओके, आणि हा वाला काहीच ठेवत नाही मी इथं. इनपुट टॅग, आणि इनपुट असेल सपोज त्याची टेक्स्ट असेल, त्याची व्हॅल्यू पण आपली त्याची टेक्स्ट असेल. आणि हा एक इनपुट घेऊ, नेक्स्ट अजून एक इनपुट घेऊ, त्याचा टाईप आपण पासवर्ड घेऊ, आणि याच्यावरती लेबल टाकू. लेबल कोणता असेल, युजर नेम. ओके, इथे एक लेबल टाकू पासवर्ड नावाचं. आणि हे याची जी व्हॅल्यू आहे ती पासवर्ड असेल. आता मला यांना ॲक्सेस करायचा आहे, तर मी काय वापरणार, इथं डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर, आणि क्युरी सिलेक्टरला डबल कोटमध्ये व्हॅल्यू. आता व्हॅल्यू काय पाहिजे मला, की इनपुट, आणि या इनपुट मधला ज्याचा टाईप टेक्स्ट आहे, ओके, ज्याचा टाईप
इज इक्वल टू डबल कोटमध्ये टेक्स्ट आहे. बरोबर तर आहे का सिंगल कोट इथं? हां, सिंगल कोट. त्याचा टाईप टेक्स्ट आहे, त्याच्यावरती मला काहीतरी अप्लाय करायचं आहे. सपोज डॉट, त्याची बॉर्डर बदलो, स्टाईल डॉट PORDER इज इक्वल टू डबल कोटमध्ये 2 पिक्सेल सॉलिड ब्लॅक तर आपण देतोच कायम, रेड. ओके, आला का तुमचा? की याचा टाईप टेक्स्ट आहे, इनपुट मला तिथं मल्टिपल इनपुट्स आहेत, पण ज्याचा टाईप, हा वाला जो टाईप आहे ना, हा ॲट्रिब्यूट सिलेक्टर मला चौकोनमध्ये टाकायचा, स्क्वेअर ब्रेसेसमध्ये. त्याला ॲट्रिब्यूट सिलेक्टर असं म्हणतात. ओके, इथपर्यंत. तर आता आपलं डॉम झालंय. आपल्याला आता काय बघायचं आहे? आता इथं मल्टिपल आहेत, इथं तुम्ही आता संशोधन लावा की अजून किती आहेत. आता मी CSS ची जर फाईल काढली तर मी किती शिकवले आहेत? मला आय थिंक 14 ते 15 सिलेक्टर शिकवले असतील, की तुमचे नॉट सिलेक्टर असेल, त्याच्यात पण 2 टाईप सांगितलेले, डिसेंडेड सिलेक्टर. त्यानंतर अजून कोणतं सांगितलेलं मी, की मी ते सिंगल सिंगल कोलन आणि डबल कोलन. जर माहीत असेल सिंगल कोलन कशासाठी यूज करतात आणि डबल कोलन कशासाठी यूज करतात, तर त्या पण प्रॉपर्टी, त्याच्या सब प्रॉपर्टीज, अशा भरपूर प्रॉपर्टीज वापरून आपण डॉम ॲक्सेस करू शकतो. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे की तुमचा इव्हेंट हँडलिंग. मी आज डॉम नंतर माझं हे होतं हँडलिंग, की बॉम्ब शिकवायचं, ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल. पण ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल शिकवायला आहे ना, तुम्हाला इव्हेंट्स कळलं पाहिजे, इव्हेंट्स नक्की काय असतं. ओके, इव्हेंट हँडलिंग म्हणजे काय असतं, की ज्यावेळेस युजर एखाद्या पर्टिक्युलर बटनला क्लिक करतो, त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन परफॉर्म होतं ना, किंवा तुमचा इनपुट टॅगमध्ये क्लिक केल्यानंतर एखादा त्या इनपुट बॉक्सचा कलर बदलतो, आणि ज्या साईडला क्लिक करतो तर त्या इनपुट ब्लॉकचा ओरिजिनल कलर येतो ना, त्याला बोलतात की इव्हेंट हँडलिंग. जेवढे पण तुम्ही की प्रेस इव्हेंट असतील किंवा की अप वगैरे इव्हेंट असतात ना, क्लिक इव्हेंट वगैरे, माऊस इव्हेंट, हॉवर इव्हेंट, मल्टिपल टाईप्स आहेत, ते तुमचे इव्हेंट हँडलिंगमध्ये येतात. तर बेसिक इव्हेंट हँडलिंगचे आहे ना 3 टाईप पडतात. 3 टाईप कोणते कोणते? की तुमचा इनलाईन HTML. ओके, आता इनलाईन HTML म्हणजे जसा की ऑन क्लिक इव्हेंट आपण वापरतो ना, की त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर काहीतरी ॲक्शन परफॉर्म कर, डबल कोटमध्ये तर काहीतरी आपण फंक्शन करेल, काहीतरी XYZ करेल. नेक्स्ट तुमचा टाईप काय येतो, की प्रॉपर्टी हँडलर. आता प्रॉपर्टी हँडलर म्हणजे काय, की सपोज आपण एखादा एलिमेंट ॲक्सेस केला, पॅराग्राफ इव्हेंट ॲक्सेस केला वगैरे, तर तुमचा इलेमेंट डॉट ऑन क्लिक, ओके, आणि इज इक्वल टू जे पण आपण काय देणार आहे ना, इथं फंक्शन म्हणू शकतो. त्या इव्हेंटवरती काहीतरी ॲक्शन परफॉर्म झाली पाहिजे त्या क्लिक केल्यानंतर, ते झालं तुमचं फंक्शन. असं तुमचा सेकंड पार्ट झाला. आणि मोस्ट आहे तुमचा 3, तुमचा स्टँडर्ड वे, की ॲड इव्हेंट लिस्नर. ओके, आता ॲड इव्हेंट लिस्नर कसा लिहायचा? इलेमेंट डॉट ॲड इव्हेंट लिस्नर, आणि त्याच्यात 2 प्रॉपर्टी असतात. एक असतो तुमचा इव्हेंट नेम, आणि कॉमा सेपरेटेड इथं असतं तुमचं फंक्शन. ओके, जे पण तुम्हाला त्याच्यावरती काम करायचं आहे ना ते. आणि या फंक्शनला आहे ना एक जो नेक्स्ट पार्ट आहे, की तुम्हाला पॅरामीटर भेटतो. ओके, पॅरामीटर त्याला आपण म्हणू शकतो की कॉलबॅक पॅरामीटर्स. आता कॉलबॅक पॅरामीटर्स काय असतात ते, त्याच्यासाठी अगोदर आपल्याला बॉम्ब समजलं पाहिजे. बॉम्ब समजल्यानंतर तुम्हाला कॉलबॅक पॅरामीटर्स काय असतील ते समजतील. तर त्यातला पहिला टाईप आपण बघणार आहे, की इनलाईन ऑन क्लिक इव्हेंट वगैरे कसं असतं, की सपोज ऑन क्लिक डॉट HTML. आता इथं स्निपेट बटन घेऊ. ओके, या बटनला
सेंड असं नाव देऊ आणि याच्यावरती मी ऑन क्लिक हे जे इव्हेंट दिसत आहेत ना, ऑन अबॉर्ट, ऑन ब्लर, ऑन कॅन प्ले थ्रू, ऑन क्लिक, ऑन कंटेक्स्ट मेनू, ऑन डबल क्लिक, ऑन ड्रॅग वगैरे हे सगळे तुमचे इव्हेंट आहेत. किती आहेत बघा, 20 काहीतरी मी मागं सांगितलेलं 150 प्लस इव्हेंट आहेत तुमचे, 150 प्लस. पण त्यातले आपण रेग्युलर किती वापरतो, 10 ते 15 वगैरे वापरतो. पण असे 150 प्लस इव्हेंट आहेत. आता मला काय पाहिजे, ऑन क्लिकला एक अलर्ट पाहिजे. अलर्ट म्हणजे जो पॉपअप वरती येतो ना त्याला अलर्ट म्हणतात, अलर्ट. आणि ती एक मेथड आहे. तर पहिला आहे तुमचा इनलाईन. इनलाईन म्हणजे जो तुमचा HTML टॅग आहे ना त्याला इनलाईन आपण काहीतरी एक इव्हेंट अप्लाय केला आणि त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन परफॉर्म करणार आहे. तर अलर्ट एक फंक्शन आहे ब्राउझरचं. ओके, मी काय सांगितलंय, अलर्ट हे ब्राउझरचं फंक्शन आहे. आता ते ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये तुम्हाला समजतील की ब्राउझरचे फंक्शन कोणते कोणते आहेत आणि काय काय असतं. इथं हॅलो अलर्ट बॉक्स असं काहीतरी मी लिहिलं. ओके, क्लिक केल्यानंतर बघा काहीतरी ऍक्शन परफॉर्म झाली का, हॅलो अलर्ट बॉक्स. हे तुमचं झालं इनलाईन इव्हेंट लिस्नर. ओके, नेक्स्ट काय आहे की तुमचा इलेमेंट. आता मला हा इलेमेंट ऍक्सेस करून त्या इलेमेंट वरती मला काहीतरी इव्हेंट लिस्नर ऍड करायचं आहे. तर ऍड इव्हेंट डॉट HTML. इथं सपोज बटन घेतलंय BUTT आणि क्लिक मी असं काहीतरी दिलं. नेक्स्ट अजून काय घेतलं, एक पॅराग्राफ घेतला आणि पॅराग्राफमध्ये आपण काहीच घ्यायचं नाही. तर दोन्हीला आपण ID देणार आहे आउट म्हणून आणि याला आपण एक ID देऊ इन म्हणून. ओके, आणि आपल्याला स्क्रिप्ट टॅगमध्ये इव्हेंट लिस्नर ऍड करायचे आहेत. तर इव्हेंट लिस्नर ऍड करायला आपल्याला ते व्हेरिएबल हे जे बटन आहे आणि हे पॅराग्राफ आहे ना तो ऍक्सेस करावा लागेल. ऍक्सेस कसा करायचा, एका व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करू. कॉन्स्टंट इन इज इक्वल टू इन, आय थिंक कीवर्ड आहे त्यामध्ये एरर देणार, व्हेरिएबल 1 असं नाव देऊ. डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर आणि तुमचा हॅश इन. ओके, इथं तुमचा येणार आहे OUT आणि इथे येणार तुमचा व्हेरिएबल 1 ट्रू. आता मी हे दोन्ही पण एलिमेंट ऍक्सेस केले. आता मला काय पाहिजे, याच्यावरती इव्हेंट लिस्नर ऍड करायचे आहेत. तर सेकंड वे जसं मी सांगितलं तुम्हाला, आपण फर्स्ट बघितला इनलाईन HTML. नेक्स्ट हा एलिमेंट की इलेमेंट त्याच्यावरती ऑन क्लिक. ओके, तुमचा इलेमेंट कोणता आहे, व्हेरिएबल 1, त्याच्यावरती डॉट ऑन CLICK. हे सजेशन का देत नाही, आय थिंक जेसन नोड.js ला बघू. ऑन व्हेरिएबल 1 डॉट ऑन CK. मला ह्याचं सजेशन नको आहे. थांबा, जावास्क्रिप्ट AIचं सजेशन नको आहे, विदाउट AIचं पाहिजे. ओके, व्हेरिएबल ऑन क्लिक इज इक्वल टू मला काहीतरी ऍक्शन करायचं आहे. तर इथं असणार तुमचं फंक्शन. इथं फंक्शन ओके, आता या फंक्शनमध्ये तुमचा जो आलेला OUT डॉट टेक्स्ट कंटेंट इज इक्वल टू फर्स्ट इलेमेंट असं काहीतरी दिलं आणि सेम ॲज इट इज Ctrl+V इथं सेकंड इलेमेंट
हम्म, आणि हे व्हॅर 1 आहे ना, त्याच्या जागी व्हॅर व्हेरिएबल 2 ला बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके. आता मी क्लिक केल्यानंतर अप्लाय तर व्हायला पाहिजे. ओके. टेक्स्ट कंटेंट झालं. बरोबर आहे. इथं पण TEC नाही, इथं टेक्स्ट कंटेंट आहे. ओके. आता मी याच्यावरती क्लिक केलं बघा, खाली टेक्स्ट ऍड झालं का? आणि जर का मी ह्या फर्स्ट इलेमेंट वरती क्लिक केल्यानंतर सेकंड इलेमेंट आला का? ओव्हरराईट झालं ना. पहिल्यांदा काय केलं मी, क्लिक वरती फर्स्ट इलेमेंट झालं, आणि नेक्स्ट या फर्स्ट इलेमेंट वरती जर क्लिक केलं तर काय झालं, सेकंड इलेमेंट. म्हणजे तुमचा जो हा पॅराग्राफ आहे ना, त्याच्यावरती हा इव्हेंट अप्लाय होऊन सेकंड इलेमेंट ओव्हरराईट झाला. ओके. हा दोन इव्हेंटचा टाईप कर. आता याच्या पुढं की तुमचा काय झाला, ऑन क्लिक झाला. नेक्स्ट काय केलं आपण की इंटरनल, थोडक्यात काय झालं तुमचं हे इनलाईन ऍड इव्हेंट लिस्नर, हा तुमचा झाला इंटरनल. ओके. आता एक्सटर्नल, त्यातल्या त्यात तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी हा झाला तुमचा इंटरनल, आणि नेक्स्ट आहे एक्सटर्नल. इथं तुम्ही मल्टिपल इव्हेंट लिस्नर ऍड करू शकता. ओके. मल्टिपल कसं की इथं त्याला आपण काय म्हणू, ऍड इव्हेंट लिस्नर म्हणू. ऍड इव्हेंट लिस्नर .html. आता ऍड इव्हेंट लिस्नर मध्ये सपोज माझ्याकडे एक बटन आहे. ओके. बटनला क्लिक मी असं नाव देऊ, आणि इथं याला ID देऊ. ID काय देऊ, BTN. आणि इथं पॅराग्राफ टॅग देऊ, आणि याला ID देऊ आउट. ओके. आपल्याला हे आउट टेक्स्ट दावणार आहे तुमचा स्क्रिप्ट टॅग. आता हा सिंटॅक्स का सोपा आहे ते पण सांगतो की तुमचा कॉन्स्ट BTN नाव देऊ त्याला, पण BTN नको, ओव्हरराईट झालेलं कळायचं नाही. BTNS असं नाव देऊ. इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID आपण करू. गेट एलिमेंट बाय ID, या ID ला BTN पाठवू. ओके. आणि इथं सेम या BTN ला OUT इथं येणार आहे तुमचा पॅरा म्हणजे पॅराग्राफ टॅग. आता मला काय पाहिजे की हा जो BTN आहे याच्यावरती मी मल्टिपल इव्हेंट लिस्नर ऍड करणार आहे. मल्टिपल इव्हेंट लिस्नर म्हणजे कसं की सपोज तुमचा BTNS डॉट ऍड इव्हेंट लिस्नर, हे काय एक फंक्शन आहे. ओके. लक्षात ठेवा, हे काय तुमची मेथड आहे. थोडक्यात ऍड इव्हेंट लिस्नर आहे ना, एक मेथड आहे. ती मेथड काय म्हणते, मला 2 पॅरामीटर पाहिजेत. ओके. तुमचा ऍड इव्हेंट लिस्नर काय म्हणतो की तुम्हाला 2 पॅरामीटर पाहिजेत. पॅरा1 कॉमा पॅरामीटर 2. आता पॅरामीटर 1 काय असतो तुमचा, पॅरामीटर 1 इज इक्वल टू इव्हेंट्स. ओके. आणि पॅरामीटर 2 काय असतो तुमचा, पॅरामीटर 2 इज इक्वल टू फंक्शन. आता फंक्शन काय असणार आहे, म्हणजे थोडक्यात एखादं ऑपरेशन जे आपण काहीतरी त्या इव्हेंटवरती ऑपरेशन करणार आहे ना, ते तुमचं फंक्शन असतं. आता इथं मी काय करतो, पॅरामीटर 1 ला डबल कोटमध्ये आता एवढे सगळे इव्हेंट आहेत. ओके. डबल कोटमध्ये एवढे सगळे इव्हेंट आहेत की सपोज ब्लर झाल्यावरती काय आहे, कॅन्सल केल्यावरती काय आहे, चेंज इव्हेंट आहे त्याचा. आता चेंज इव्हेंट वगैरे कसं असते की तुम्ही इनपुट टॅग घेताना त्याच्यावरती वापरू शकता. मला काय पाहिजे, तुमचा क्लिक इव्हेंट पाहिजे, आणि सेकंड असणार आहे तुमचं फंक्शन. ओके.
तर फंक्शन मी काय करतो, खाली डिफाईन करतो. ओके, फंक्शन आणि तुमचं त्याला ॲरो फंक्शन वापरू. आणि हे फंक्शन काय करते, आउट पॅरामीटर डॉट टेक्स्ट कंटेंट. ओके, त्याला इज इक्वल टू क्लिक इव्हेंट क्लिकड, असं काहीतरी आपण कंटेक्स्ट देऊ. नेक्स्ट काय करू, हाच फंक्शन अजून एक मला पाहिजे फंक्शन, आणि या फंक्शनला नाव काय देऊ, FUNCT. FUNCT सेकंडवालं फंक्शन आहे. ओके, आता मला या बटनवरती अजून एक इव्हेंट लिस्नर ॲड करायचा आहे. तर मी काय करणार, इथं जो डबल क्लिक असतो, DB डबल क्लिक, त्याला DB क्लिक म्हणतात, आणि FUNCT हे फंक्शन त्याच्यावरती परफॉर्म कर. आणि इथं असणारे क्लिक इव्हेंट क्लिकडं डबल इव्हेंट क्लिकडं. आणि हे तुमचं जे फंक्शन आहे तो गो लाईव्ह झाला. बरोबर आहे, CLICK फन पॅरामीटर हा आहे इन आणि आउट गेट एलिमेंट बाय ID. सपोज इथं क्युरी सिलेक्टर #BT हां राईट, बरोबर आहे. सगळ्यात मोठं विसरलोच मी कसं म्हणाय गेलं तर, की ॲरो फंक्शन आपण इथं, मला ॲरो फंक्शनची काय गरज आहे, आपण साधं फंक्शन वापरणार आहे ना, फंक्शन फन FUNCT ओके, आणि इथं fun2 ओव्हरराईट होत आहे, ऑटोमॅटिकली क्लिक होत आहे. ऑटोमॅटिकली कसं क्लिक होईल विदाउट, झालं आता. की मला काय पाहिजे की क्लिक केल्यानंतर ते काय झालं, क्लिक इव्हेंट क्लिकड, म्हणजे जो सिंगल क्लिकवाला आहे ना तो इव्हेंट क्लिक झाला. नेक्स्ट मला काय पाहिजे, डबल क्लिक केल्यावरती काहीतरी इव्हेंट झाला पाहिजे. तर DB क्लिक बरोबर तर आहे. सपोज मी याला कमेंट केलं, पॅरामीटर डॉट टेक्स्ट कंटेंट डबल इव्हेंट क्लिकड, आणि DB क्लिकचं स्पेलिंग बरोबर आहे का, ऑन DBCLICK बरोबर तर आहे.
आय थिंक ते डबल क्लिकला पण घ्यायला पाहिजे. हो. ओके, जाऊ दे. पण आप तुम्ही मल्टिपल आहे ना, असं तुम्ही करू शकता. डबल क्लिक का घेत नाही, चेक करायला पाहिजे. आहे जसं सांगितलं की क्लिक इव्हेंट क्लिकड. आता त्याच्यावरती डबल क्लिक करतो, डबल इव्हेंट क्लिकड. असे मल्टिपल इव्हेंट तुम्ही ॲज अ ॲड इव्हेंट लिस्नर तुम्ही ॲड करू शकता. मला चेंज इव्हेंट बघायचं आहे. हे तुमचे काय झाले, क्लिक इव्हेंट झाले, की अप जे इव्हेंट असतात ना, की अप वगैरे, ते इव्हेंट बघायचं की त्यातला चेंज इव्हेंट. इथं चेंज डॉट एच टी एम एल याच्यामध्ये इथे सिलेक्ट असणार आहे, सिलेक्ट. आणि या सिलेक्टला आपण आय डी नाव देऊ सिटी. आणि या सिलेक्टला आपल्याला ऑप्शन्स असणार, ऑप्शन इंटू 4 देऊ त्याला ऑप्शन्स. ओके, पहिला ऑप्शन असणार आहे सिलेक्ट सिटी. नेक्स्ट ऑप्शन असणार आहे त्याचा पुणे. नेक्स्ट ऑप्शन देऊ कराड. आणि इथं ऑप्शन देऊ सातारा. ओके, आता मला इथं याच्यावरती चेंज इव्हेंट वापरायचे आहे. चेंज इव्हेंट कसा की याच्या सिलेक्टवरती काही पण व्हॅल्यू चेंज झाली तर आपल्याला चेंज पाहिजे. आणि तो चेंज पॅराग्राफमध्ये आपण जाऊ, याला आय डी देऊ आउट म्हणून. आणि हा स्क्रिप्ट टॅगमध्ये आपण काय करू, डायरेक्ट ॲड इव्हेंट लिस्टमध्ये ॲड करू. ओके, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. पॅराग्राफ पण लागेल ना आपल्याला. ओके, घेऊ त्याला पण डबल कोटमध्ये सिटी. आणि या सिटीच्या जागी इथं आपण करू आउट. ओके, कॉन्स्ट पॅराग्राफ इज इक्वल टू, आपण त्याला ॲक्सेस केलं पॅराग्राफला. आणि नेक्स्ट काय केलं, डायरेक्ट तुमचा आता शॉर्ट हँड सिंटॅक्स ॲड इव्हेंट लिस्नर. आता ॲड इव्हेंट लिस्नर काय म्हणतो, तुम्हाला 2 पॅरामीटर पाहिजेत. एक असतं तुमचं कोणता इव्हेंट, तर कोणता इव्हेंट पाहिजे मला, चेंज इव्हेंट पाहिजे. आणि कॉमा तुमचं नेक्स्ट असतं तुमचा फंक्शन. ओके, आता फंक्शनमध्ये त्याच्या पुढे जाऊ आपण. इथं तुम्हाला सांगितलेलं की एक कॉलबॅक पॅरामीटर देतो. ओके, कॉलबॅक पॅरामीटर म्हणजे काय की ज्या इव्हेंटवरती, आता या इव्हेंटवरती या सिलेक्ट जी HTML टॅग आहे, या इव्हेंटवरती या HTML टॅगवरती आपण एक इव्हेंट लिस्नर ॲड करणार आहे. तर इव्हेंट लिस्नरमध्ये आहे ना, त्याची जेवढी पण व्हॅल्यू असते, या टॅगची जी पण व्हॅल्यू भेटते आपल्याला, ती व्हॅल्यू ॲज अ पॅरामीटर आपल्याला रिसीव्ह होते. व्हॅल्यू असेल मल्टिपल्स आहेत, पण आपल्याला व्हॅल्यू ॲज अ व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. ओके, आता नेक्स्ट काय करू आपण, इथं ॲरो फंक्शन वापरू. आणि या ॲरो फंक्शनला आपल्याला एक पॅरामीटर भेटणार आहे, त्याला आपण नाव देऊ ई नाव देऊ. ओके, आता मला चेंज इव्हेंट झाल्यानंतर आउट किंवा पॅर डॉट टेक्स्ट कंटेंट, ओके, इज इक्वल टू डबल कोटमध्ये YOU सिलेक्टेड कोलन स्पेस देऊ इथं प्लसचं चिन्ह, कॉन्कॅटिनेशन आलेला पॅरामीटर डॉट टार्गेट. ओके, टार्गेट म्हणजे हा जो ऑप्शन आहे ना, हा वाला टार्गेट म्हणजे या सिलेक्ट मधला जो पण आपण सिलेक्ट केला त्या ऑप्शन असणार. आणि याची जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर टार्गेट डॉट व्हॅल्यू, असं त्याचा सिंटॅक्स आहे. ओके, आता बाय डिफॉल्ट काय नाही पॅराग्राफमध्ये, मी इथं पुणे सिलेक्ट केलं तर बरोबर तर आहे ई डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू.
आपल्याला इव्हेंट तर भेटतोय. सपोज बरोबर आहे हा की इथं कॉन्स्टंट CONST कॉन्स्टंट SEL नावाचं व्हेरिएबल आहे आणि याच्यात आपण ही व्हॅल्यू स्टोअर करू. असं पण होऊ शकतं. ट्राय करूया. बरोबर आहे. ओके. तर प्रॉब्लेम कशात होता की ही जी व्हॅल्यू टॅग आहे ना ह्या व्हॅल्यूवाला त्यामध्ये नल घेत होतं. ओके. बाय डिफॉल्ट स्निपेट वापरू नका जास्त. एवढंच की आता मी काय केलं सिलेक्ट वरती पुणे सिलेक्ट केलं तर आलं का तुमचं यू सिलेक्टेड पुणे. जसे याच्यातली व्हॅल्यू चेंज होत्या आला का यू सिलेक्टेड कराड सातारा यू सिलेक्टेड सातारा हा तुमचा असं चेंज इव्हेंट झाला की याच्यावरती मला चेंज झाल्यानंतर एक कॉलबॅक फंक्शन कॉल होतं. कॉलबॅक फंक्शन काय करतं तुमचं की मी याच्यावरती एक पॅराग्राफमध्ये मी काय केलं तुमचं हे जे दावायचं टेक्स्ट आहे ना त्याला ऍक्सेस केला डॉमनं. नेक्स्ट एस सी एल या व्हेरिएबलमध्ये हा तुमचा जो आयडी सिलेक्टर आहे सिलेक्ट टॅग याला मी सिलेक्ट केलं आणि नेक्स्ट काय केलं याच्यावरती एक ऍड इव्हेंट लिस्टनर ऍड केला. ऍड इव्हेंट लिस्टनर काय तुमचा चेंज चेंज इव्हेंट काय करतं की जशी त्याच्यातली व्हॅल्यू टेस्ट चेंज झाली म्हणजे हा जो सिलेक्ट टॅग आहे याच्यातली जे ऑप्शन मध्ये हे असेल हा असेल हा असेल किंवा हा असेल जशी व्हॅल्यू चेंज झाली ना तर एक कॉलबॅक इव्हेंट ट्रिगर होतो म्हणजे आतलं काही ना काहीतरी व्हॅल्यू हा फंक्शन कॉल होणार. आता हा फंक्शन कॉल झाल्यानंतर काय होतं की तुम्हाला ॲज अ इव्हेंट डॉट एक कॉलबॅक फंक्शन भेटतं. कॉलबॅक फंक्शनमध्ये याच्यात जे चेंज इव्हेंटला काहीतरी आपल्याला पॅरामीटर्स भेटतात. हे पॅरामीटर आपण एका लोकल व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले. ओके. या लोकल व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले. नेक्स्ट काय केलं हा जो पॅराग्राफ आहे तुमचा कुठे गेला हा वाला पॅराग्राफ याच्या आतलं जे टेक्स्ट कंटेंट आहे यू सिलेक्टेड कोलन इव्हेंट डॉट टार्गेट. इव्हेंट डॉट टार्गेट काय म्हणजे आल्याला पॅरामीटर डॉट टार्गेट म्हणजे जे टार्गेट असेल समजा ऑप्शन हा टार्गेट असेल याच्यातली जी व्हॅल्यू आहे ती इथं पुढे बाइंड कर प्लस चिन्हानं असं त्याचा एक्झिक्युशन आहे. ओके. इथं सपोज युअर सिलेक्ट आलं का सिलेक्ट सिटी जसं चेंज झालं तसं ते एक्झिक्यूट झालं. मग आपल्याला सिंगल पेज ऍप्लिकेशन कसं बनतं थोडक्यात त्याचं एक एज्युकेशन आहे ना. सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणजे काय हा जो तुमचा रिफ्रेश बार आहे ना हा रिफ्रेशच झाला नाही पाहिजे त्याच्या डायरेक्ट विदाउट रिफ्रेशचं काहीतरी ऍक्शन परफॉर्म झाली पाहिजे. त्यासाठी सिंगल पेज ऍप्लिकेशन म्हणतात. ओके. आता इथे ह्याने सगळं सिंगल पेज ऍप्लिकेशन नाही ते मल्टी पेजेस आहेत त्यामुळे हे माहित नाही. SPA किंवा SPS म्हणू .html आणि याच्या आतमध्ये एक फॉर्म घेऊ. ओके. फॉर्मला ॲक्शनला पण आत्ता काय नको आहे नको ते व्हेरिएबल आपण काढून टाकू कारण की प्रॉपर असं बिहेवियर देत नाही ते. याला फक्त एक आय डी देऊ. आय डी काय देऊ FRM देऊ. FRM आय डीला माझ्याकडे एक लेबल आहे आणि ते लेबल असेल युजर नेम आणि नेक्स्ट असेल सपोज इनपुट बॉक्स आणि हे इनपुट बॉक्सचा टाईप असेल टेक्स्ट
त्याचा आय डी नेम असेल किंवा युजर नेम असेल. युजर नेम स्मॉलमध्ये पाहिजे मला. आणि अजून काय करू शकतो, प्लेस होल्डर एंटर नेम आणि रिक्वायर्ड आहे तो. ओके, असं आपण काहीतरी घेतलं आणि बटन एक देऊ, BUTTON. या बटनला सबमिट फॉर्म. आता स्क्रिप्ट टॅगमध्ये तुमचं ॲक्च्युअल लॉजिक की इव्हेंट हँडलिंग कॉन्स्टंट एफ फॉर फॉर्मा डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर वापरू आपण. क्युरी सिलेक्टर हॅश डबल कोटमध्ये येतं ना, डबल कोटमध्ये हॅश FRM. हॅशचे चिन्ह कुठे, 3 नंबर. ओके, नेक्स्ट आपल्याला अजून एक लागेल की तुमचा हा जो इनपुट बॉक्स आहे ना त्याची व्हॅल्यू आपल्याला पोस्ट करायची आहे. तर त्याला नाव काय देऊ, किंवा ओके डायरेक्ट आपण वापरू शकतो. फक्त इथं काय करू, पॅराग्राफमध्ये त्याला आय डी देऊ, आय डी आणि OUT नाव देऊ. इथं OUT ठेवू, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी डबल कोटमध्ये OUT. तो फॉर्मचे जे व्हॅल्यूज आहेत ना ते आपण पोस्ट करू. नेक्स्ट मला काय पाहिजे की हा जो बटन आहे या बटनवरती मला काहीतरी ॲक्शन परफॉर्म करायचे आहे. तर जसं मी सांगितलेलं की तुम्ही या बटनवरती विदाऊट ॲक्शन परफॉर्म करताय ना, ज्यावेळेस मी फॉर्मचं घेतलेलं, तर इथं जी ॲक्शन वगैरे असतात ना ते आपण डायरेक्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर बाय डिफॉल्ट फॉर्मच्या ॲक्शनला समजलं जातं की मला क्लिक केलं आहे. तर मी काय करणार, हा जो एफ आहे म्हणजे हा फॉर्मवरती डायरेक्ट ॲड इव्हेंट लिस्नर ॲड करणार. एफ डॉट ॲड इव्हेंट लिस्नर डबल कोटमध्ये सबमिट इव्हेंट SUBMIT. आणि या सबमिट इव्हेंटला कॉमा टाईप स्ट्रिंग तुमचा कॉलबॅक फंक्शन. इथं कॉलबॅक फंक्शनमध्ये काय नाव देऊ, ELE असं नाव देऊ किंवा CALL कॉलबॅक असं काहीतरी मी लोकली नाव दिलं. नेक्स्ट मला काय पाहिजे, कॉन्स्टंट CONST कॉन्स्टंट नेम इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर त्याच्यातला डबल कोटमध्ये जो हा वाला नेम आहे ना युजर नेम तो मला पाहिजे आता, हॅश युजर नेम आणि त्याच्या आतमधली जी व्हॅल्यू आहे डॉट व्हॅल्यू VALUE आणि त्याला आपण काय करू, ट्रिम करू. डायरेक्ट त्याच्यावरती एक स्ट्रिंगचं फंक्शन अप्लाय करू. आणि हे जे याच्यातली जी व्हॅल्यू घेतली आपण ती आउट जे व्हेरिएबल आहे हे आउट त्याला डॉट टेक्स्ट कंटेंट इज इक्वल टू डबल कोटमध्ये सबमिटेड आणि प्लस नेम. ओके, आता बघा ज्या ज्या वेळेस मी
सबमिट करतोय. आता इथं काय दिलं मी नाव, ओमकार नाव दिलं. सबमिट जसं करतोय तर खाली टेक्स्ट येतंय आणि परत रिफ्रेश होतंय. रिफ्रेश का होतंय की ज्यावेळेस तुम्ही फॉर्मचे जे एवढे पण तुम्ही फील्ड्स वापरताला, ओके, भविष्यात आहे ना तुम्ही फॉर्म टॅग वापरचेला, तर त्या फॉर्मचं एक्झिक्युशनच असं असतं की सबमिट जसं करेल तसं पेज रिफ्रेश झालं पाहिजे. मग त्याला काय बोलतात की तुमचं पेज रिफ्रेश होतंय, त्या सबमिटच्या क्लिकला पेज रिफ्रेश होतंय. ओके. तर जे मला हे कॉलबॅक फंक्शन आहे ते जर मला थांबवायचं असेल तर तुम्हाला एक पॅरामीटर असतो, तुम्हाला एक इनबिल्ट मेथड असते की कॉलबॅक डॉट प्री इव्हेंट डिफॉल्ट. ओके. तर हे प्री इव्हेंट डिफॉल्ट काय करते की जेवढं पण कॉलबॅकचे जे फंक्शन्स असतात, आता बाकीचे भरपूर त्याच्या ब्राउझर इंटरनली वर्किंग होतं, त्यातलं जे रिफ्रेशचं आहे ना ते रिफ्रेशचं आपण थांबवलं, त्याच्यावरती दुसरा कोणता इव्हेंट ट्रिगर होणार नाही. सेव्ह केलं. आता बघा ओमकार, सबमिट आलं का, हो, सबमिटेड ओमकार. जर मी हे ट्रिम केलं नाही तर ASD जरी चालतं ते, पण ट्रिमनं काय होतं, सपोज स्पेस, ओके, स्पेस आली नाही तर @3 आणि जर मी इथं ट्रिम वापरलं तर ओके, त्याच्या आतमधली जी स्पेस आहे ना स्पेस, ती ट्रिम होते. ज्यावेळेस तुम्ही सर्व्हरला डेटा पाठवणार आहे ना तर सर्व्हरला तुम्हाला स्पेस दिली ना तर एरर वगैरे येतात, असं काहीतरी बॅकएंडला लॉजिक लिहिलेलं असतं. ते जर लॉजिकला तुम्ही प्रॉपर एक्झिक्युशन पाहिजे असेल ना तर तुम्ही असं करू शकता ट्रिमचं फंक्शन वापरून. ओके. जसं सबमिट होते तर हे रिफ्रेश होते का पेज, नाही होत. किती पण व्हॅल्यू टाका, सबमिट झाले की नुसतं टेक्स्ट बदलते. जर मी हे कॉलबॅक फंक्शन कमेंट केलं, ओके, इथं मी काही जरी टाकलं, हे जरी रिफ्रेश आहे याच्यावरती चेक करा, झालं का रिफ्रेश. असं त्याचं एक्झिक्युशनच्या पुढं जाऊन आपल्याला सपोज पुढं जाऊन काय की जसं की तुमचा हा जो पॅरामीटर आहे की सेकंड पॅरामीटर काय करतं, फंक्शन काम करतं. आता त्याचा जो कॉलबॅक पॅरामीटर आहे, ओके, तुमचा जो कॉलबॅक पॅरामीटर आहे ॲज अ ऑब्जेक्ट रिटर्न्स, ॲज अ ऑब्जेक्ट रिटर्न्स. आता तो रिटर्न काय करतो सांगितलं की तुम्हाला ॲज अ ऑब्जेक्ट करतो. आता ऑब्जेक्टमध्ये कोणते कोणते टाइप्स असतात की सपोज तुमचा पॅरामीटर डॉट, म्हणजे आपण याला युजर डिफाइन्ड पॅरामीटर देणार आहे ना, की आपल्याला जो आवडेल तो पॅरामीटर नाव देणार आहे. तर किंवा याला आपण काय नाव देऊ, ओबीजे नाव देऊ. ओबीजे डॉट त्याचा टाईप असणार आहे. पहिलं त्याचं काय असणार आहे की त्याचा टाईप आपल्याला भेटतो, की त्याचा टाईप म्हणजे काय की कोणता इव्हेंट ट्रिगर केलाय. ओके. त्याचा टाईप असणार आहे आपल्याला की विच इव्हेंट ट्रिगर्स. नेक्स्ट असणार आहे तुमचा त्याचा टार्गेट, ओबीजे डॉट टार्गेट. टार्गेट म्हणजे काय की विच इलिमेंट. नेक्स्ट आता विच एलिमेंट म्हणजे काय, ज्या एलिमेंटवरती आपण अप्लाय केला ना, आता मी सध्या काय केलंय या बटनवरती ट्रिगर केलं, किंवा पण जो मी ऍड इव्हेंट लिस्टमध्ये अप्लाय केला तो कशावरती केला, या फॉर्म टॅगवरती केला. पण ॲज अ सबमिट केल्यानंतर काहीतरी मला इव्हेंट भेटतोय ना, इथे सबमिट इव्हेंट आहे. सबमिट इव्हेंट फक्त फॉर्म टॅगवरतीच आपण अप्लाय करू शकतो. जर तुम्ही दुसऱ्या टॅगला वापरला तर ते मिसमॅच बिहेवियर होणार तशासाठी. किंवा तुमचा थर्ड इलेमेंट आहे, थर्ड पॅरामीटर असतो, मग त्यातला आपल्याला जी व्हॅल्यू रिटर्न भेटते ते असती डॉट करंट टार्गेट, CURRENT टार्गेट. आता इथं असणार तुमचा व्हॉट इलेमेंट. आता ते सांगतो विच आणि व्हॉट मधला फरक आहे की ज्या इलेमेंट वरती आपण हे केलं ना, तर फॉर्म इलेमेंट वरती आपण एक ऍड इव्हेंट लिस्नर केला
पण कशानंतर फायर झालं, या सबमिटला क्लिक केल्यानंतर फायर झाला ना, तशा टाईपमध्ये ते विच आणि व्हॉट असते की टार्गेट आणि करंट टार्गेट वगैरे. नेक्स्ट असतो तुमचा इलेमेंट डॉट की. आता इलेमेंट डॉट की काय असते की मी आता हे क्लिक इव्हेंट अप्लाय केलं. ओके, या सबमिटच्या क्लिकला मी क्लिक वापरलं, पण मी राईट क्लिक पण वापरू शकतो, किंवा माझा जो टॅब दाबल्यानंतर याच्यावरती बघा जो कर्सर आलाय का रेड ब्लॅक मध्ये, त्याला एक लाईन आल्या बॉक्स बॉर्डरला, त्याच्यावरती जर मी स्पेस बार दाबला, ओके, स्पेस बार दाबल्यानंतर हॅलो, स्पेस बार दाबला तर झाला का तो इव्हेंट ट्रिगर झाला ना. पण तो ट्रिगर कशामुळे झाला, तर तुमचा स्पेस बार आहे ना त्यानं झाला. तर त्याचं जे इव्हेंटच्या की असतात ना त्याला इव्हेंट डॉट की म्हणू शकतो आपण. कीबोर्ड कीज. नेक्स्ट आहे तुमचा पाचवा प्री इव्हेंट EVENT डिफॉल्ट. हे फंक्शन आहे. आता प्री इव्हेंट डिफॉल्ट काय करतं की ज्या बाकीचे ऍक्शन्स असतात, अदर इव्हेंट्स मोस्टली ब्राउझर इव्हेंट. ओके, ब्राउझर इव्हेंट आपल्याला बघायचं आहे की ब्राउझर ऑब्जेक्ट मॉडेल काय असतं. ब्राउझर इव्हेंट्स स्टॉप. आणि नेक्स्ट काय आहे तुमचा सहावा स्टॉप प्रोपागेशन. आता हे प्रोपागेशन काय असतं की तुम्हाला बबलिंग इव्हेंट माहीत असेल. बबलिंग इव्हेंटचे एवढे टाईप्स आहेत ना की तुम्ही आज कन्फ्युज होणार आहे. फक्त मी टाईप सांगितले आणि त्याच्यात आपल्याला कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी भेटतात ते सांगितलं. सपोज हे जे तुमचा आलेला पॅरामीटर आहे ना इथं, हा कॉलबॅक, सगळ्यात सोपं आहे की तुम्हाला जे पण काय भेटतंय ना ते कन्सोल वरती प्रिंट करायचं. कन्सोल डॉट लॉग वरती तुमचा कॉलबॅक, इथं इन्स्पेक्ट आणि कन्सोल. ओके, कन्सोलवरती इथं मी काहीतरी ASDD आणि सबमिट केलं. ओके, तर त्यानं बघा सगळी माहिती दिली तुमची की सबमिट इव्हेंट ट्रिगर झाला, इज ट्रस्टेड टू सबमिटर बटन. ओके, सबमिटर म्हणजे कशानं तुमचं सबमिट झालं, या बटनानं झाला. तर टार्गेट काय आहे की फॉर्म #FRM, आपण त्याला एखादं युनिक आयडेंटिटी दिलेली, त्याच्यावरती बघा इज ट्रस्टेड एवढ्या प्रॉपर्टी भेटतात. बबल्स ट्रू. बबल्स म्हणजे काय असतं थोडक्यात, बबलिंगचं एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो की बबलिंग म्हणजे, आता हे जे बबलिंग आहे, हा जो तुमचा बटन आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा पॅरेंट आहे ना तुमचा, फॉर्म टॅग पॅरेंट आहे आणि बटन तुमचा चाइल्ड आहे. तर चाइल्डवरती क्लिक केलं पॅरेंट कसं कळालं, तर हे बबलिंग इव्हेंट असतं. त्याला बबलिंग इव्हेंट म्हणतात, पॅरेंशियल रिलेशन. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. परत करंट टार्गेट, परत कॉम्पोज्ड फॉल्स, कॅन्सलेबल वगैरे, प्री इव्हेंट डिफॉल्ट आहे का, डिफॉल्ट प्री इव्हेंट, तुमचा इव्हेंट फेज, रिटर्न व्हॅल्यू, परत SRC इलेमेंट वगैरे. आता ह्याच्यावरती परत मोठं केल्यानंतर बघा त्याच्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत की त्याच्यावरती तुम्ही जे इनर HTML असेल, इनर टेक्स्ट असेल, इनर आहे का तुमचं टेक्स्ट वगैरे भरपूर आहे. त्याची लेंथ किती आहे, नोड टाईप वगैरे भरपूर त्याच्या प्रॉपर्टी आहेत. एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी अप्लाय करायला तुम्हाला एक वर्ष लागेल, 1 इयर. नेक्स्ट या टार्गेट, ज्या मी तुम्हाला सांगितलं 6 प्रॉपर्टी, की तुमचा एक असतो ऑब्जेक्ट टाईप, ऑब्जेक्ट टार्गेट म्हणजे तुमचं त्या इव्हेंटचं टार्गेट असेल, त्याची जी व्हॅल्यू असेल ती आपल्याला रीड करायची आहेत. रीड करून त्याच्यावरती प्री इव्हेंट डिफॉल्ट किंवा स्टॉप प्रोपागेशन हे दोन तुम्हाला वापरायचे. त्यावेळेस तुम्हाला सिंगल पेज ऍप्लिकेशनचं महत्व कळणार आहे. ओके, इथपर्यंत जर